नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। मागील म्हणजेच 2017 ते 2025 मधील जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामधील निवडक प्रश्न आपण पाहत आहोत। यापूर्वी आपण भाग 1 प्रदर्शित केला आहे, तो जर आपण पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 पाहणार आहोत। आपण प्रश्न क्रमांक 25 पर्यंत प्रश्न पाहिले होते। आजचा पहिला प्रश्न म्हणजे क्रमांक 26। दिलेल्या अंकमालेत क्रमशः येणारा अंक कोणता? एक अंकमाला आपल्याला दिलेली आहे 4, 9, त्यानंतर 16, 25। आगामी येणारा अंक कोणता असा हा प्रश्न। म्हणजेच आपण इथे सिक्वेन्स पाहू शकता। तर हा काय आहे, L² आणि ती नंबर सिक्वेन्सली बदलत आहेत। म्हणजेच काय आहे, 2चा वर्ग जो आहे तो 4, त्यानंतर 3चा वर्ग 9, त्यानंतर 4चा वर्ग जो आहे तो 16, 5चा वर्ग 25 असा आपल्याला पाहायला भेटतो। क्रमशः येणारा 5 नंतरचा अंक म्हणजे 6 आणि त्याचा वर्ग म्हणजेच 36। तर 36 आपलं करेक्ट उत्तर होय। ऑप्शनमध्ये पाहिलं असतं ऑप्शन नंबर बीला आपलं 36 उत्तर असलेलं पाहायला मिळतं, म्हणजेच करेक्ट उत्तर 36। पुढचा प्रश्न, डॉग याचा सहसंबंध म्हणजे कोरिलेशन बार्क, डॉग म्हणजेच कुत्रा, तर बार्क म्हणजे भुंकणे, तर कॅट याचं कोरिलेशन सहसंबंध कसा येईल किंवा कशाशी येईल असा हा प्रश्न। तर ऑप्शन बी जे आहे, तर म्याव कॅटचा जो आवाज आहे आपल्याला याप्रमाणे असलेला पाहायला मिळेल। तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय, कोरिलेशनमधून आलेला हा प्रश्न। पुढचा प्रश्न परत कोरिलेशनमधून आलेला, बुक याचा संबंध जर लायब्ररीशी असेल, बुक जर आपण लायब्ररीत ठेवत असू तर आपण कार कुठे ठेवणार असा हा प्रश्न। तर कारला ठेवण्यासाठी आपल्याला गॅरेज इथे असलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट उत्तर असलेलं पाहायला मिळतं। गॅरेज हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, 144 भागिले 12 गुणिले 3 वजा 6 असं आपल्याला दिलेलं आहे। 144 भागिले 12 म्हणजेच आपल्याला माहीत आहे ते येईल 12, त्यानंतर 12 आल्यानंतर आपल्याला परत 3 ने गुणायचं सांगितलेलं आहे, 12 त्रिक असेल ते 36 आणि 36 आल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, त्यातून 6 मायनस करायचे आहेत म्हणजेच वजा करायचे आहेत, तर ते राहतील 30। तर अशा प्रकारे 30 असलेलं उत्तर जे आहे आपल्याला ऑप्शन बीमध्ये असलेलं पाहायला मिळतं। 30 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, खालील घटकापैकी शिक्षणाचा उद्देश काय आहे? शिक्षणाचा उद्देश काय असतो? नोकरी, परीक्षा, प्रमाणपत्र, तर ऑप्शन बी व्यक्तिमत्व विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं आपण त्याला म्हणत असतो, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, व्यक्तिमत्व विकास असं आपण त्याला मराठीतून म्हणतो। पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे? तर आपणास माहीत आहे शिक्षकाने विद्यार्थ्याचे मार्गदर्शन करायचं आहे। आपली जी भूमिका आहे ती स्नेहाने, प्रेमाने आपण त्याच्याशी वागणं गरजेचं आहे। ऑप्शन बी जे आहे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड म्हणजे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे? तर व्याख्यान पद्धती, परीक्षा पद्धत आणि पाठांतर पद्धत यापैकी आपल्याला कृती आधारित शिक्षण म्हणजे त्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड असं म्हणत असतो। तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी हा मुख्यस्थानी असतो, केंद्रस्थानी असतो? तर शिक्षक केंद्रित, पुस्तक केंद्रित, परीक्षा केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित। ऑप्शन डी जो आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली, यामध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो। तुम्ही शिक्षक या नात्याने वर्गात शिस्त कशी राखाल? तर शिस्त राखण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यासोबत संवाद साधणं गरजेचं आहे, म्हणजे संवाद राखून आपल्याला शिस्त राखता येईल। रागावून, दुर्लक्ष करून किंवा शिक्षा देऊन ते चालणार नाही। ऑप्शन 4 म्हणजेच डी करेक्ट उत्तर होय। शिक्षणात मोटिवेशन देणे म्हणजे काय? तर मोटिवेशन या शब्दाचा अर्थ काय आहे असा प्रश्न येतो। तर ऑप्शन सी जे आहे प्रेरणा, तर मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा होय। ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय। शिक्षकाचे अध्यापनाबाबत मुख्य कार्य काय असते, म्हणजे आपला रोल काय आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे। तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे एवढेच आपले काम आहे। तर ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय। चांगल्या शिक्षकाचे गुण कोणते? विद्यार्थ्यामध्ये आपल्याला संदर्भात सहनशीलता बाळगणं गरजेचं आहे, आस्था राखणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्या कामामध्ये आस्था राखणं गरजेचं आहे। तर ऑप्शन ए आणि बी ह्या दोन्ही बाबी आपल्याला पाहायला मिळतात। डी करेक्ट उत्तर होय। शिक्षणातील इव्हॅल्युएशन याचा अर्थ काय असतो, म्हणजेच काय असं दिलेलं आहे? तर विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे
तर आपल्याला माहीत आहे मूल्यमापन करण्याची जी पद्धती आहे तर आपल्याला CCE ही पद्धत असलेली पाहायला मिळते. कंटिन्युअस कम्युनिकेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे सातत्यपूर्ण आपल्याला विद्यार्थ्यांचं काय करावं लागतं, निरीक्षण करून त्यांचं मूल्यमापन करावं लागतं. तर ऑप्शन बी मूल्यमापन हा इव्हॅल्युएशनचा करेक्ट अर्थ होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेसाठी काय आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता राखण्यासाठी आपल्याला त्यांना द्यावं लागेल स्वातंत्र्य. उदाहरणार्थ आपल्याला जर विज्ञान प्रदर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट सादर करण्याचं स्वातंत्र्य जर दिलं तर ते जास्तीत जास्त सर्जनशीलता त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात. म्हणजेच ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. आत्तापर्यंत 3 ते 4 वेळेस विचारलेला हा आपल्या BEd CET मधला पॉप्युलर प्रश्न. पंडित जवाहरलाल नेहरू करेक्ट उत्तर होय. तर महाराष्ट्रातील जे पंतप्रधान होते मोरारजी देसाई, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघ, ज्याला आपण बेंगॉल टायगर असं म्हणतो. ऑप्शन बी वाघ करेक्ट उत्तर होय. दिलेली अंकमालिका पूर्ण करा. आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे, त्यातला कॉन्सिक्वेन्स पाहायचा आणि ती कंप्लीट करायची. 6, 15, त्यानंतर 15, 33, 33, 69 आणि 69 डॅश. तर यातला संबंध आपल्याला पाहावा लागेल. 6 आणि 15, 6च्या जर दुप्पट केलं म्हणजे 6 आणि 6 आपल्याला 12 झालेले पाहायला मिळतात. +3 करून त्यांनी ते 15 केलेलं आहे. याचा पडताळा करण्यासाठी 15 + 15 + 3 असं आपल्याला करावं लागेल. 15 + 15 म्हणजे 30 + 3 असं केलं असता पुढचा अंक येतो. म्हणजेच हाच सिक्वेन्स त्यांनी पाळलेला आहे. म्हणजेच काय आहे तर n+3 हा त्यांचा फॉर्म्युला आहे. तर 33 + 33 ते म्हणजेच 66 आणि 66मध्ये 3 जर ॲड केले तर आपल्याला 69 आलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हेही त्याचप्रमाणे बनलेलं आहे. तर 66 + 3 ते झाले 69. आता आपल्याला 69 + 69 करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्यात 3 ॲड करावे लागतील. तर 69 + 69 आपल्याला 138 झालेले पाहायला मिळतील. अधिक जर आपण 3 म्हटलं तर ते होतील 141. तर 141 ऑप्शन असलेला ऑप्शन डी आपला पर्याय आपल्याला इथे पाहायला मिळतो, जो की करेक्ट आन्सर होय. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. हे मागील जे प्रश्न आहेत नक्कीच आपल्याला ते मार्गदर्शक ठरतील. यातील प्रश्न रिपीटही होतील. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता. राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी आणि फूल हे वारंवार विचारले गेलेले प्रश्न होय. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे, ज्याला आपण पाओ क्रिस्टॅटस असं म्हणतो. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते. तर भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ असलेले आपल्याला ज्ञात आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता. अधिकृतपणे जरी राष्ट्रीय खेळ असं त्याच्यावर शिक्कामोर्तब नसलं तरी हॉकी हा आपला भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. तर आपल्या BEd CETचा जो स्तर आहे तो इझी टू मॉडरेट असा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अत्यंत सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. क्रिटिकल बेसवरती त्याचं आपल्याला ॲनालिसिस करण्याची गरज नसते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन्स आहेत 1 मे, 15 ऑगस्ट, त्यानंतर 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर. तर आपणास माहीत आहे 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, कारण 1 मे म्हणजेच 1/5/1960 या रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे, जे की इथं अल्फाबेटिकल आहे, ते म्हणजेच ए. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन. 26 जानेवारी जो आहे तो आपला प्रजासत्ताक दिन. तर 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणजेच गांधी जयंती. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. सिनॉनिम्स ऑफ क्विक. सिनॉनिम्सचा अर्थ असतो समानार्थी शब्द. आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. कशाचा तर क्विकचा. क्विक म्हणजेच जलद. तर समानार्थी शब्द त्यासाठी इथं असलेला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रॅपिड. आणि बाकी जे 3 शब्द आहेत, स्लोचा अर्थ असतो हळूवारपणे, लेट म्हणजे उशिरा आणि वीक म्हणजे कमकुवत. तर ऑप्शन बी रॅपिड हा क्विकसाठी असणारा इथला समानार्थी शब्द होय. ELCT या घटकातून आलेले हे प्रश्न आहेत, ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर फिल इन द ब्लँक. आपल्याला एक फिल इन द ब्लँक दिलेली आहे. इज फोन डॅश म्युझिक. तर तो कशाचा. फोन म्हणजे फॅन असणे किंवा चाहता असणे. तर तो इथं आपल्याला ऑफ हा शब्द इथे जोडावा लागेल. मीन्स ही इज फोन ऑफ म्युझिक. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न. तिसरी प्रश्नावली लवकरच आपण प्रदर्शित करू, यासाठी आपण तयार राहावे. करेक्ट स्पेलिंग आपल्याला सांगायची आहे. रिसीव्ह म्हणजे स्वीकारणे. तर स्वीकार करणे यासाठीचा जो शब्द आहे तो रिसीव्ह आपल्याला RECE
IVE असा असलेला पाहायला मिळतो. हे रिसिव्ह चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे आणि डी पण चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला PYQs पार्ट 2 इथे संपतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.